राजीनामा दो, राजीनामा दो. अरे कोण म्हणतो देणार नाही? घेतल्याशिवाय राहणार नाही. तुझं करायचं काय? खाली डोकं वर पाय, या नरेंद्र मोदीचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी आज मुंबईमध्ये वंचित बहुजन आघाडीने आंदोलन सुरू केलेलं आहे. मी आज मुंबईतील आझाद मैदान परिसरामध्ये आहे. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते. तसेच नीट परीक्षा देखील रद्द करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या विद्यार्थी संघटनेकडे केली जाते. सगळ्यात पहिलं तर 2026च्या ज्या नीटची या ठिकाणी पेपर फुटी झालेली आहे त्या गोष्टीचा सगळ्यात पहिलं मी जाहीर निषेध करते. गेल्या अनेक दिवसांपासून हा पेपर फुटीचा मुद्दा समोर आलेला आहे, पण अद्याप कुठल्याही पद्धतीची कारवाई या शिक्षण मंत्र्यांवरती होताना दिसत नाहीये. 2021 पासून ते शिक्षण मंत्री त्या ठिकाणी रुजू झाले आणि त्यानंतर आपण बघतोय सातत्याने हे पेपर फुटीचे मुद्दे आपल्या समोर येत आहेत आणि याच्याच माध्यमातून गेल्या अनेक विद्यार्थ्यांनी सुसाईड केलेला आहे, आत्महत्या केलेली आहे. तर ही एक आत्महत्या नसून इथल्या शिक्षण व्यवस्थेने केलेला तो विद्यार्थ्यांची ती हत्या आहे असा आमचा आरोप आहे. आणि आज वंचित बहुजन आघाडी तसेच सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी BMC कार्यालय ते मंत्रालयापर्यंतची एक या ठिकाणी मोर्चा आयोजित केला होता. पण पोलिसांनी दरवेळेप्रमाणे आम्हाला या ठिकाणी डिटेन करून ठेवलेलं आहे. कुठल्याही प्रकारे आम्ही या ठिकाणी चुकीच्या घोषणा दिलेल्या नव्हत्या किंवा आक्रमकपणा दाखवलेली नव्हती. अगदी शांततामय पद्धतीने संविधानिक पद्धतीने आम्ही या ठिकाणी आंदोलन करत होतो आणि या ठिकाणी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना अटक केलेली आहे. मंत्रालयावरती आम्हाला जरी या ठिकाणी थांबवून ठेवलं असेल, मंत्रालयावरती आमची एक टीम जाऊन त्या ठिकाणी हल्लाबोल केला होता आणि त्या ठिकाणी पोलिसांनी तिथल्या विद्यार्थ्यांना अटक केलेली आहे. तर आमचा मोर्चा या ठिकाणी आम्ही म्हणू की जेव्हा आमच्या दोन मागण्या या ठिकाणी आहे, एकतर NTA जो कारभार आहे हा सातत्याने अशा चुकीच्या पद्धतीने वाढत आहे आणि म्हणून आम्ही ही जी सर्व परीक्षाची जी सर्व व्यवस्था आहे ही NTA कडनं काढून UPSC कडे द्यावी अशी आमची मागणी आहे. आणि दुसरी म्हणजे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा आम्हाला राजीनामा हवा आहे. जोपर्यंत हा राजीनामा भेटणार नाही आम्ही हे आंदोलन असंच तीव्र पद्धतीने लढणार आहोत. मी गुणवंत दांगड, DRB न्यूज, मुंबई.